नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज सुंदर झाडावरती 2 जास्वंदीची फुलं आली आहेत. तसं माझ्याकडे गुलाबी, अगदी डार्क राणी रंगाचं आहे, पिवळं हे आहे, प्लेन पिवळं पण एक सुंदर आहे. पण आज मला जे अपेक्षित होतं ते सिंगल लाल फूल आज आलं नाही आहे झाडाला. नाहीतर ते अतिशय औषधी झाड असतं आणि ते मला वाटतं पूर्वीपासून गावात, शहरात प्रत्येकाच्या दारात ते एकेरी जास्वंद असतं ते खरं तर औषधी असतं. हिंदीमध्ये गुढल म्हणतात बहुतेक याला आणि आपण मराठीत जास्वंद म्हणतो. त्याला एक नाव जवाकुसुम असंही म्हणतात आणि जास्वंद हा बहुगुणी म्हणून आहे हे फुलाचं झाड. याच्या पानांचा आणि फुलांचा अर्क साधारणपणे पचनशक्ती आपली सुधारतो. त्याच्यानंतर उच्च रक्तदाबावरती हा अर्क अतिशय बहुगुणी म्हणून म्हणण्यात येतो आणि सगळ्यात मोठा आमच्या पार्लरच्या क्षेत्रात सांगायचं तर याची फुलं आणि पानं त्याचं तेल काढलं जातं उकळून आणि ते केसाच्या वाढीकरता, केसाला चमक येण्याकरता म्हणजे शाईन येण्याकरता, त्याचबरोबर ती डोक्यात कोंडा डॅन्ड्रफ झाला असेल तर त्याच्याकरताही अतिशय उपयुक्त. याचा जर अर्क काढून लावला तर डॅन्ड्रफची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणजे आहे की नाही हा बहुगुणी, म्हणूनच याला आपण म्हणू शकतो की हा बहुगुणी असं हे फुलांचं झाड आहे. म्हणजे याचा मुळापासून पानापासून ते फुलापर्यंत सगळा म्हणजे प्रत्येक फांदी ना फांदीचा याचा आपण उपयोग करू शकतो असं हे औषधी झाड आहे, फुलझाड. आता उच्च रक्तदाबात म्हणजे शक्यतो डॉक्टरी ट्रीटमेंटशिवाय आपण गोळ्या घेतो, हे घेतो, पण वैद्यकीय शास्त्रात आयुर्वेदामध्ये याचा सर्रास वापर केला जातो. मुळात कुठल्याही फुलाझाडांचे जे अर्क निघतात त्यापासूनच इतर औषधं तयार होतात. मग त्या गोळ्या असू दे किंवा होमिओपॅथीचे अर्क असू दे, सगळे फुलापानांपासूनच तयार होतात आणि याचा अपाय पण काही नसतो. रोज आपण एक जरी फुलाचं पाकळ्या आपण खाल्ल्या ना तरीसुद्धा आपल्या प्रकृतीकरता ते खूप छान आहे. सर्दी खोकल्यावर सुद्धा ह्याच्या फुलांचा अर्क आणि पानांचा अर्क दिला तर सर्दी पडसाची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होते आणि वातदोष म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्या व्याधींवरती हे फूल म्हणजे हे नाही मी दाखवते ते जे सिंगल लाल फूल असतं ते जास्वंद अतिशय उपयुक्त असतं. तर मला असं वाटतं की हे झाड कुंडीतही लागतं. म्हणजे ज्यांच्या घरी जमिनीवरचं जागा असेल त्याच्यासारखी तर उत्तम जागा कुठेच नाही. पण आता शहरीकरणामध्ये प्रत्येकाच्या कुंडीतही मोठ्या लावायला हरकत नाही की ज्याचा आपल्याला घरात उपयोग होतो. अर्थातच आपल्या गजाननाला म्हणजे गणपती बाप्पाचं आवडतं फूल आहे लाल जास्वंद. बघा माझ्याकडे तर जास्वंदाच्या व्हरायटी दिसत आहेत, पण तुम्ही लावून बघा. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.